नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्तई गोसावी लिखित अरूपे घेतले रूप. परमपूज्य हरिकाका यांचं जीवन दर्शन. प्रकरण 6. जाणावी अंतरे सुजनांची. परमपूज्य हरिकाकांच्या व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या जीवन साधनेचं विविध रूपाने दर्शन घेऊनही या अमृतपानाची तृष्णा पूर्णतः भागली असं काही वाटेना. त्यामुळे काकांच्या सहवासात येऊन गेलेल्या काही मान्यवर व्यक्तींना भेटून त्यांच्या शब्दाने काकांच्या व्यक्तिमत्वाच्या काही महत्त्वपूर्ण पैलूंचं दर्शन आम्ही घेतलं. त्यापैकी एक करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य, पूर्वाश्रमीचे सुप्रसिद्ध कीर्तनकार कराडकर बुवा म्हणतात, साधारणपणे 1970च्या ऑगस्ट महिन्यातल्या गोकुळ अष्टमीच्या उत्सवाच्या सुमारास पूज्य हरिकाकांचं मला प्रथम दर्शन घडलं. त्यावेळी त्यांनी माझं कीर्तन अगदी तन्मयतेने ऐकलं आणि यानंतरच्या प्रत्येक भेटीत हरिकाकांच्या रूपी हिऱ्याचा एक पैलू पाहत पाहत त्यांचा बहुमोलपणा माझ्या लक्षात येत गेला. अयस्कान तोपल सूचिका न्यायाने जो त्यांना मी आकर्षला गेलो ना, तो आज तागायत. हरिकाका हिऱ्यासारखे स्वयंप्रकाशी आहेत असं मला वाटत आहे. परमपूज्य हरिकाकांची तुलना एखाद्या वैद्याबरोबर करण्याचा मला मोह होतो. वैद्याला रोग्याच्या चालण्या, बोलण्या, वागण्यावरनं प्रथम निदान होतं. एखादा विशिष्ट प्रश्न विचारून ते निदान कायम करतात. शिवाय तपासणीवरून खात्रीही करून घेतात. त्याचप्रमाणे हरिकाकांना प्रश्नकर्त्याचं स्वरूप आधीच ध्यानी आलेलं असतं. शिवाय ते त्यांच्याकडे आलेल्या व्यक्तीला प्रश्न विचारून खात्रीही करून घेतात. एकदा या संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, बुवा, अहो, माझ्याकडे प्रश्न विचारण्यासाठी काही समस्या घेऊन येणारी व्यक्ती स्वतःच आपलं प्रारब्ध मी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराच्या ओघात बोलून जाते. आम्ही विशिष्ट पद्धतीने ते तपासून घेतो आणि त्यावर सापडत असल्यास एखादा उपाय सांगतो. पूज्य काकांच्या मतानुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्या प्रारब्धापासून मुक्त करणं म्हणजेच त्याच्या पूर्वजन्माला प्रोत्साहन देणं आहे. शिवाय ईश्वरी घटनेचा अवमान करण्याचा दोष पदरी येतो. फक्त त्याला प्रारब्ध सुखाने कसं भोगता येईल आणि तो सश्रद्ध कसा बनेल असा प्रयत्न करायचा. त्याचे किरकोळ म्हणजे अगदी मंद प्रारब्ध आपल्या अधिकारात संपवून टाकायचं, काही आपल्याकडे घ्यायचं. काकांची दृष्टी अशी असते की त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तीची ईश्वरचरणी भक्ती जडावी. भगवद्गीतेत सांगितलेल्या विभूती योग तत्वाप्रमाणेच भगवंतांचं स्वरूप सर्वत्र सम असूनही उपाधिभेदाने विशेष ठिकाणी विशेषत्वाने प्रतीत होतं. जशी झाडं सगळी सारखीच, परंतु वटवृक्ष, औदुंबर, तुळस, बेल इत्यादी विशेष मानली जातात. काकांच्याकडे येणाऱ्यांच्या दुःखाची कारणं दैवी, पैतृक, पैशाचिक अशी अनेक असू शकतात. म्हणून ते अनेकांना त्यावर त्या अनुरोधानेच अनेक उपाय सुचवतात. त्यात काळालाही म्हणजे त्यांनी दिलेली विशिष्ट वेळ विशेष महत्त्व आहे. कालातीत जीवनमुक्तता होईपर्यंत कालतत्व मानायलाच हवं. गोरक्ष कथित होरा हेच तर दर्शवितो आणि त्यामुळे शुभ वेळेला काकांनी फार मोठं स्थान दिलं आहे. उपास्य दैवताच्या कृपेने वाचेने जे शब्द वदवले जातात ते साधकाचं काम करतात. हे काही ज्योतिष नाही आहे, त्याचा काका आहे. त्याच्या फलश्रुतीत काही कमी पडलं तर ते आम्हीच होय. हरिकाकांचं जीवन दिसायला जरी लौकिक दिसलं तरी ते तसं नाही आहे. बर्फाचा डोंगर 1 अष्टमांश वर दिसतो आणि 7 अष्टमांश दिसतच नाही. तसं त्यांचं अज्ञात जीवन आपल्याला दिसतच नाही. अनेक जन्म ससिद्ध ततो याती पराम गतिम या भगवत उक्तीप्रमाणे काकांचं जीवन बालवयापासूनच अलौकिक आहे. त्यांचा जीवन विकास शोधणं फार अवघड काम आहे. आपल्या दृष्टीने आपण त्यांच्या जीवनचरित्राकडे बघतो म्हणून कदाचित त्यात विकासक्रम वाटेलही, परंतु तो ठरवताना आपली बुद्धी थिटी पडेलसच वाटते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, किंवा
संततेची जाण जे देही उदास. असा कोणत्याही संतांचा निकष हरिकाकांना पूर्णतः लागू आहे. वंदनीय श्री जे रे शास्त्री यांच्या शब्दात काका. अंदाजे 1960 सालापासून माझा हरिकाकांशी परिचय. त्यांना वाचासिद्धी आहे असं मी अनेक वर्षापासून ऐकतोय. अनेक प्रामाणिक लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जर त्यांनी बरोबर दिली किंवा त्याप्रमाणे जर घडत गेलं तर ती सिद्धी मानायला हरकत कसली आली. तिची साधनं जर शास्त्रात सांगितली गेली असली तरी अधिकारी पुरुषांनी जर ती सांगितली तरच ती खरी ठरतात. अनुभवावरून सिद्धी प्रमाण मानता येते. त्याला अन्य प्रचितीची आवश्यकताच नाही. तसंच ती जन्मानेही प्राप्त होऊ शकते. काकांनी विशेष अशी कोणतीही साधना किंवा अभ्यास केल्याचं ऐकिवात नाही. मिरजेला श्री प्रभाकर शास्त्री यांच्याकडे त्यांचं थोडंफार अध्ययन झालेलं किंवा अन्यत्र काही वेदाध्ययन झालं असलं तरी पूर्वजन्मात त्यांची जी साधना झाली त्यावेळी त्यांचं फलित कोणत्या एका कारणास्तव प्रारब्धाच्या अडथळ्यामुळे त्यांना त्या जन्मात न मिळता या जन्मात प्राप्त झालेलं असणार. हरिकाकांचं आराध्य दैवत म्हणजेच संत एकनाथ. त्यांना त्यांनी प्रसन्न करून घेतलं आणि त्यांचं जीवित कार्य सुरू झालं असावं. या जन्मी जर साधनाच्या द्वारे त्यांनी सिद्धी प्राप्त करून घेतली असती तर साधन सुटलं की ती नष्ट झालीच असती ना. असं घडलेली कितीतरी उदाहरणं आज प्रचलित आहेत. परंतु हरिकाकांना लाभलेली सिद्धी आजही कायम असल्याने ती जन्मसिद्धीच आहे असंच मानता येईल. स्वतः सिद्धीचा अनुभव काही अंशापर्यंतच भोगायचा असतो. त्याप्रमाणे काकांना लाभलेल्या सिद्धीचा त्यांनी आजवर विशेष अंक लोककल्याणासाठीच वापरलेला आहे. यमकनमर्डीतील गोसावी मठाच्या गादीवर हरिकाकांना बसवताना त्यांना त्यांच्या दत्तक वडिलांच्याकडून लाभलेला अनुग्रह हाच अनुग्रह आहे. तेच त्यांचे गुरु आहेत. त्यामुळे त्यांच्या गुरुची वेगळी परंपरा शोधण्याची आवश्यकताच नाही आहे. कारण गोसावी घराणं हे मूळचंच गुरु घराणंच आहे. संत एकनाथांची उपासना काकांना लाभल्यामुळे शांतता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष पैलू आहे. तो त्यांचा स्थायी भाव आहे. नाथांना शांतीब्रह्म किंवा शांत जलधी असं म्हटलं जातं. त्यांच्या अखंड उपासनेने तो वारसा काकांना लाभला आहे. लौकिक व्यवहारात ते वरवर चिडलेले किंवा रागावलेले भासत असले ना तरी तो राग एक क्षणिक असतो. रागाच्या अंतर्यामी शांततेचेच पाठ वाहत असतात. तो राग दुसऱ्यांच्या कल्याणासाठीच असतो. त्यांनी मुळातील शांतता झाकोळत नाही. जीवनमुक्ताच्या अवस्थेत मनाचं दुःख चटकन उत्पन्न होता कामाच नाही आहे. त्यासाठी असलेली जी साधनं आहेत त्यांची कसोटी जरी काकांना लावली तरी हे ध्यानात येतं की त्यांना येणाऱ्या क्षणिक रागाप्रमाणे त्यांना होणारं दुःखही अत्यंत अल्पकाळ टिकतं. त्यांना होणारं दुःख हे स्वतःसाठी नसतं तर त्याचा अनुबंध दुसऱ्याचं दुःख निवारण्यातच असतो. बुडती हे जन न पाहावे वो डोळा ही त्यामागे भूमिका असते. त्या दृष्टीने काकांचं जीवन हे एका अर्थानं जीवनमुक्ताचं जीवन आहे. औरंगाबादचे आचार्य श्री गोविंदराव गोसावी यांनी हरिकाकांबद्दल आपले विचार व्यक्त केलेले आहेत. पूज्य हरिकाकांसारखे सत्पुरुष जन्मोजन्मी तपानुष्ठान करतात आणि जगत कल्याणही साधतात. सामान्य जनांना सन्मार्गी लावतात. संत ज्ञानेश्वर फक्त 21 वर्ष 3 महिने आणि 4 दिवस जगले तर श्रीमद आद्य शंकराचार्य केवळ 32 वर्ष या भूतलावर राहिले. परंतु एवढ्या अल्पावधीतही त्यांनी लक्षावधी लोकांचं जे कल्याण केलं, विश्वधर्माची जी कास धरली तिला मात्र थोड नाही. ये पापम शमयंती संगती भ्रूताम ये दान शृंगारीणो येषां चित्तमतीव निर्मलतरम येषां न भग्नं व्रतम ये सर्वानपि तोषयन्ति सततं ते साधवो दुर्लभाः गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवतः. या सुभाषिताप्रमाणेच ज्यांच्या संगतीने पापाचं शमन होतं,
म्हणजेच पापकर्माबद्दल पश्चात्ताप होऊन पापच पुण्यात परिवर्तित होतं. ज्याचा शृंगार हिरे सुवर्णाचे अलंकार नसून दानवृत्ती हाच ज्यांचा शृंगार बनतो, ज्यांचं चित्त आकाशाप्रमाणे अतीव नितळ निर्मल असं आहे आणि ज्यांनी स्वीकारलेलं व्रत कधीच भग्न होत नाही, खंडित होत नाही, जे सर्वांना सतत संतुष्टच करतात, असे जे सत्पुरुष ते फार दुर्लभ आणि दुर्मिळ असतात. या ठिकाणी आलेल्या सुभाषितातील अखेरच्या चरणातून हेच अधिक स्पष्ट होतं. पूज्य हरिकाकांचं जीवन या सुभाषितातील संत लक्षणानुसार असल्याचं प्रत्ययाला येतं. त्यांच्या दर्शनाने त्यांच्याकडे येणाऱ्या कित्येकांचं हृदय परिवर्तन होतं. ते सन्मार्गी लागतात. त्यांच्या वाईट विचारांचंही सद्विचारात परिवर्तन होतं. सामान्य जनांचं मनोमंदिर सुशोभित करून त्यांना आनंदित करणं, त्यांना समाधानी बघणं, हाच तर काकांचा शृंगार आहे. ती त्यांची अलंकार भूषणच आहेत. त्यांच्या सहवासातील व्यक्तीचे प्रत्यक्ष अनुभव याची साक्ष देतात. हरिकाकांचं जीवन हे भक्तांच्या कल्याणासाठी आजवर व्यतीत झालेलं आहे. ते एका अर्थाने अजातशत्रूच आहेत. कोणी त्यांच्याशी वैर साधण्याचा प्रयत्न केला ना तरी ते त्याचं कल्याणच करतात. त्यांच्यासारख्या संतांचं स्तवन भगवंताला जिथे आवडतं तिथे त्यांच्या भक्तांनी ते केल्यास ते त्यांच्या भक्तिभावाचं द्योतकच ठरतं. त्यांच्या पहिल्या दर्शनातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा असा काही ठसा माझ्या मनावर उमटला की त्यांचे आपले पूर्वजन्मीचे काही ऋणानुबंध असावेत असंच वाटतं. हत्तरगीच्या हरी मंदिरात गेलो तेव्हा आपण नाथांच्या दरबारातच आलो आहोत असंच जाणवलं. 1983 साली हरिकाका पैठण आपेगाव एवढ्या लांबचा प्रवास करून आमच्या घरी आले. त्यावेळी त्यांच्या 90 गाठलेल्या देहाने थकलेल्या अवस्थेत अंतर्यामी ताज्या टवटवीत असलेल्या भक्त वात्सल्याचं भक्त प्रेमाचं साक्षात दर्शन घडलंय. मार्गात भेटणाऱ्या दीन दुःखितांना त्यांनी दिलेले आशीर्वाद ऐकून त्यांचं कल्याण करण्याची जी तीव्र तळमळ अनुभवली ती आठवतच राहावीशी वाटते. डॉक्टर दीनानाथ सोनार, FRCS E बिर्लाग्राम नागदा यांनी अनुभवलेले काका त्यांच्या शब्दात. गुरु हाच हरी आणि हरी काका आपले गुरु अशी अनन्य श्रद्धा असली तरच काकांचं विश्व कळू शकेल असं मी विश्वासाने सांगतो. जगात मायेच्या जंजाळापेक्षाही सुशिक्षितांना तर्काचे भोवरे जास्त घोटाळ्यात टाकतात आणि त्यामुळेच भोळ्या भाबड्या लोकांना अंधश्रद्धेने का होईना शांती समाधानाचं सुख चटकन मिळतं. शिकलेली माणसं तार्किकतेमुळे अशांत आणि असमाधानीच दिसतात. इसवी सन 1960 साली हरिकाकांची आणि माझी दवाखान्यात एका ऑपरेशनच्या निमित्ताने भेट झाली. मी त्यावेळी त्यांना विचारलं, काका, ईश्वर खरंच आहे का हो? आणि आहे तर मग तो दिसत का नाही? ते म्हणाले, तू तर सिव्हिल सर्जन ना इथला, इतक्या शस्त्रक्रिया होतात, त्या सर्व कोण करतो रे? ऑपरेशन करणारा तू जसा ऑपरेशन थिएटरमध्ये लपून असतोस तसाच परमेश्वर सर्वांच्या हृदयात लपून असतो आणि जगातल्या सर्व शस्त्रक्रिया करीत असतो. मग मी म्हणालो, मग तो दिसत कसा नाही? अरे, आकाशात चांदण्या स्पष्ट दिसतात की नाही सांग बघू. मला हसू येतं आणि मी म्हणतो, दिसतात की. त्यावर काका म्हणताय, दिवसा ह्याच चांदण्या दिसत नाहीत. का बरं रे? कारण दिवसा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता एवढं प्रखर असतं की त्यामुळे चांदण्या जिथल्या तिथे असूनही आपल्याला दिसत नाहीत. मग मग काय झालं? स्वाभाविकच आहे ते. अरे, ईश्वराचंही तसंच आहे. माणसाच्या अहंकाराची उष्णता आणि संसारातल्या त्रिगुणात्मक मायेचा झगझगीत प्रकाश इतका तीव्र असतो की ईश्वरही जिथल्या तिथे असून आपल्याला दिसत नाही. माया, अविद्या आणि अहंकाराचा अस्त होऊ द्या. चांदण्याप्रमाणे तो परमेश्वर नक्की दिसणार आणि तोही स्पष्ट दिसणार. किती सोप्या भाषेत आणि अगदी सहजपणे केवढं मोठं तत्त्वज्ञान त्यांनी माझ्या गळी उतरवलं. शेकडो ग्रंथ वाचूनही ते कळलं नसतं. क्षणार्धात त्यांनी ते उकलून दाखवलं. काका हो हम मान गये असं मी मनाशी
म्हटलंच की 1960 सालच्या ऑपरेशननंतर रोज सायंकाळी काकांशी माझ्या गप्पा व्हायच्या. रोज काहीतरी नवीन ऐकायला मिळत होतं. मला एकदा ते म्हणाले, पुढील आयुष्यात तुम्हाला खूप संत भेटणार आहेत. ते निरनिराळे विचार आणि मार्गही सांगतील. त्यांच्या मागे जाऊ नका. एक श्रीहरीचा मार्ग अनुसरा, म्हणजेच बुद्धिभेद होणार नाही. जप, तप, अनुष्ठान, शरीरकष्ट, बलविद्या, सिद्धी यांचा त्यांनी कधीच वापर केला नाही. तरीही अष्टौ प्रहर सर्वांना मोटुके निमषभर केव्हाही 11-12 वेळा श्री हरये नमः म्हणायला सांगतात. हातानी काम, मुखाने राम आणि हृदयात दुसऱ्याबद्दल प्रीती ह्या तत्वावरच ते चालतात. दुसऱ्यांनाही त्या मार्गावर स्थिर करण्याचा प्रयत्न करतात. आणि ते म्हणतात, मी तुमच्यासाठी काहीही करत नाही, तुमची श्रद्धाच तुमचं काम करते. काकांचा देह परमेश्वर स्वरूप आहे. ही आपली भावनाच काम करीत असते. जशी आपली भावना तसं फळ मिळत राहतं. विशुद्ध भावना श्रद्धा निर्माण करते आणि हीच श्रद्धा पुढे मोठमोठे पर्वत हलवून सोडते. आत्मबल टिकवू शकते. कोणत्याही व्यक्तीला न दुखवता त्याच्या पदरात प्रसाद घालण्याची काकांची सर्वस्पर्शी आणि मार्मिक कला जाणली ना की श्रद्धेचं महत्त्व ध्यानी येतं. कुठलाही पंथ, संप्रदाय, संस्था, वर्षासनं यांची आर्थिक मदत नसतानाही काकांनी आपल्या भक्तांना घरी जेवण घालून त्यांना धीर द्यावा, योग्य मार्ग दाखवून सदा चरणास प्रवृत्त करावं. काका आपलेच आहेत असंच प्रत्येकाला वाटावं. आणि मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा असू द्या, काका प्रत्येकाची चौकशी तेवढ्याच आस्थेने करतात. पुष्कळ सुशिक्षितांची माझ्यावर टीका होऊनही मी काकांच्याकडे जाण्याचा नियम कायमच ठेवला आहे. त्यामुळे माझा स्वतःचा खूप लाभ झाला आहे. माझी श्रद्धा बळकट बनत गेली आणि उत्तरोत्तर यश मला मिळत गेलं. नित्याची उपासना, नम्रपणा आणि कर्तव्यात स्वधर्माची जाणीव आणि भगवंतांची आठवण. काकांनी दिलेल्या उपासनेला दृढ चालवावं हा एकच संकल्प पुरे आहे. काकांच्या मते उद्योगात राहणं हीच खरी भगवत सेवा आणि व्यवहारात ज्याचा उपयोग करता येतो तो खरा वेदांत. अशी भावना लोकांच्यामध्ये जागृत करून ती जोपासणारे काका आपलं सदैवच हित साधतात. त्यासाठी संकट असोत नसोत सदैव श्रीहरीचं नामस्मरण मात्र हवं. एकतत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. नाथांची भक्ती आणि त्याग दोहोंचाही वारसा काकांनी चालवलेला आहे. अशा या महान पुरुषाची कृपा लाभणं म्हणजेच महद्भाग्यच आहे. ज्ञानदेव म्हणे गुरुकृपा चांग, तरीच हे भाग्य येईल हाती. पुढचे आहेत कोल्हापूर येथील संत वाङ्मय अभ्यासक प्राचार्य कुलकर्णी यांनी काकांसंबंधी व्यक्त केलेले विचार. इसवी सन 1975 साली मी काकांना प्रथम भेटलो. तेव्हा काकांना नमस्कार करीत असताना ते मला म्हणाले, अरे नमस्कार कोणाला करतोस? या देहातला हरी जागेवर आहे कुठे? आता हरी बाहेर हरी हरीने मन कोंडी येले. अशा अवस्थेत जर काका असतात तर त्यांना नमस्काराच्या बाह्य उपाधींची गरज कशाला आहे? यावर काका म्हणतात, लोक मला विचारतात, काका नमस्कार करू का? मी म्हणतो करा, कारण काकांचं काय जातं त्याच्यात? मी असतोच कुठे जागेवर. दुसऱ्याचं समाधान एवढंच महत्त्वाचं आहे. कारुण्याने ओथंबलेल्या त्यांच्या मनात अन्य हेतू असतोच कुठे? त्यांच्याकडे येणारी व्यक्ती प्रपंच किंवा परमार्थ कोणत्याही मार्गावरली असू देत, तिचं समाधान करण्याचं विलक्षण सामर्थ्य काकांच्यामध्ये असल्यामुळे कोणीही त्यांच्याकडे मुक्तपणे जाऊ शकतो. आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीने त्यांच्यापुढे हात पसरून प्रसादाची भीक घेऊच नये हाच तर त्यांचा कटाक्ष. मग त्यासाठी त्यांनी दिलेला प्रसाद ओट्यातच घ्यायला हवा. या एका साध्या कृतीतूनही काका त्या व्यक्तींवर संस्कार घडवतात आणि तो तितकाच मोलाचा ठरतो. एकदा मी काकांच्याकडे गेलो असताना माझी अंघोळ झाली नसल्यामुळे त्यांच्या अगदी निकट जायला मी कचरत होतो. प्रसाद घेताना काकांनी माझ्या मनातला विकल्प बरोबर जाणला आणि मला म्हणाले, माणसाचं जन्माला येणं जर
रत्न आहे तर अंघोळ करून शुद्ध होता येतं असं कोणी सांगितलं? तू कसल्या शुद्ध अशुद्धतेच्या भ्रामक कल्पना कवटाळून बसलेला आहेस? माझ्या मनातला विकल्प काकांनी घालवला तो कायमचाच. परंपरेने रुजलेल्या सोळ्या ओळ्याच्या कल्पना मनातनं पार पुसल्या गेल्या. त्यामुळे आता मी कोणत्याही वेळी देवाचं किंवा संतांचं कुणाचंही दर्शन मुक्त मनाने घेऊ शकतो. अखंड सत्कर्म हीच तर साधना मानतो. माझ्यासारख्या व्यवहारात गुंतलेल्या जीवाला परमार्थाच्या अभिमुख करून देणं आणि तेही योग्य वाटेला लावून त्याला कळूही न देता काकांच्याकडून हे सहज घडून गेलं. आधी त्यांचं दुःख दैन्य लौकिकातलंच कमी करायचं, त्याच्या भ्रामक कल्पना दूर सारायच्या आणि मग त्याला परमार्थाकडे वळवायचं. हे काकांच्या जीवनाचं ध्येय जणू बनून गेलेलं दिसतंय. हरी काकांसारख्या संतांमधून भगवंत प्रकटतो असं मी मानतो. त्यांचा देह हे भगवंताचं क्रीडा मंदिरच आहे. काकांची अवस्था ही अवधूत अवस्था आहे. त्यांचं जीवनचरित्र मी हरिरी लीला रूपातच बघतो. श्री बालमुकुंद बालावधूत लीला चरित्र शके 1898 साली प्रकाशित झालेल्या या ग्रंथाच्या लेखनाला शुभ आशीर्वाद घेऊन मी प्रारंभ केला. या ग्रंथाच्या मनोगतात तसा मी निर्देशही केलेला आहे. मनातला अहंकार बरोबर घेऊन जर आपण काकांसारख्या संतांच्याकडे गेलो, मनातला स्थूल भाव दूर केला नाही, तर आपण खऱ्या अर्थाने या संतांना जाणू शकतच नाही. कारण त्यांचं लौकिक पातळीवरलं वरवर भासणारं जीवन, त्यांचे व्यवहार आपण आपल्या पद्धतीने त्यांची संगती लावतो. सामान्य माणसाच्या लौकिक जीवनाच्या कसोट्या या संतांना आपण कशा लावणार? आपण जरी आपल्याच व्यावहारिक पातळीवर राहून काकांना ओळखू शकत नसलो, तरी काका मात्र त्यांच्या चैतन्यावस्थेत राहूनही आपल्यासाठी लौकिक स्तरावर येऊन आपल्याशी संवाद साधतात. आपलं प्रापंचिक दुःख जाणून घेऊन ते दूर सारण्याचा प्रयत्नही करतात. सामान्यातल्या सामान्यांशीही अनुबंध राखून त्याच्या कल्याणासाठी करुणा भागतात. जड जीवांबद्दल कळवळा हे तर त्यांचं संतपण कुणाच्याही सहजपणे प्रत्ययास येतं. देहातला अहंकार वगळून जर आपण काकांसारख्या संतांच्याकडे गेलो, तर त्यांच्या दर्शनात आपल्याला ब्रह्माचा साक्षात्कार घडतो. आपलं हरवलेलं आत्मसुखही तिथेच गवसतं. आपल्या मनातल्या श्रद्धाभक्तीच्या फुलवाती केव्हा तेवतील हे त्यांच्या दर्शनसुखात आपल्यालाही कळणार नाही. हरिकाकांसारखे संत प्रपंचात राहूनही परब्रह्मरूप पावलेले असतात. संत तुकोबा तेव्हा म्हणतात, मी रामाच्या काळी होतो, कृष्णाच्या काळी होतो, तेव्हा त्याचा अन्वयार्थ कसा लावणार? तुकोबांसारख्या संतांना असं का म्हणावंसं वाटतं? ही आत्मप्रौढी की आत्मगौरव? मुळीच नाही. मग ही अनुभूती कशी स्वीकारणार? त्यासाठी नितळ मनाच्या झरोक्यातून त्यांच्या या परब्रह्म अवस्थेचं दर्शन घेऊन ते जाणून घेतल्यास त्यांना लाभलेल्या या त्रैलोक्य ज्ञानाची, सर्वसामान्य माणसांच्या मर्यादांच्या क्षितिजा पल्याड बघण्याची दिव्य दृष्टी त्यांना लाभत असल्याचा प्रत्यय आपल्याला येईल. काकांसारख्या संतांच्याकडे गेल्यास काय पाहावं याचंही योग्य मार्गदर्शन आपल्याला लाभतं. आणि हेच त्यांचं वेगळेपण आहे. त्यांच्या बोलण्या हसण्यातलं प्रसाद चातुर्य, लीला लाघव यातूनच ते जाणवत राहतं. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू बॅरिस्टर P.G. पाटील यांनी काकांच्याबद्दल पुढील विचार व्यक्त केलेले आहेत. पूज्य हरिकाकांचं नाव मी बरेच दिवसांपासून ऐकत होतो. माझे कोल्हापूरचे सन्मित्र श्रीयुत D.A. शिंदे यांनी मला त्यांच्यासंबंधी थोडी माहिती सांगितली होती. मे 1975 पूज्य काकांचं कोल्हापुरात आगमन झालं. शाहू बोर्डिंगच्या आवारात एक शैक्षणिक कार्यक्रम झाला. त्यावेळी माननीय यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते आदी नेते हजर होते. या सभेला खूप मोठा समुदाय जमला होता. पूजनीय काका स्टेजपासून दूर अंतरावर खुर्चीवर बसले होते. मला जरा वाईट वाटलं. या सत्पुरुषाला स्टेजवर बसवावं असं वाटलं, पण सत्पुरुषांच्या लेखी असल्या गोष्टींना कुठं स्थान असतं.
समलोष्टाश्म कांचन अशा अवस्थेत ते पोचलेले असतात. त्यावेळी शिवाजी विद्यापीठामध्ये परीक्षेचा हंगाम सुरू होता. काही किरकोळ कारणाने गैरसमज निर्माण झाला असल्यामुळे आम्ही सर्वजण जरा काळजीतच होतो. इतक्यात दिनकरराव यांच्याकडून काका कोल्हापुरात आल्याचं कळलं. मी त्यांना भेटून त्यांचं दर्शन घेतलं. त्यांनी माझ्याबरोबर घरी यावं अशी त्यांना मी विनंती केली. त्याप्रमाणे काका विद्यापीठ परिसरात येऊन गेले. त्यावेळी उठलेलं ते वादळ चहाच्या पेल्यातीलच वादळ ठरलं आणि सर्व काही व्यवस्थित पार पडलं. त्यानंतर बेळगावहून कोल्हापूरला परतताना मी त्यांच्या हत्तरगी येथील आश्रमात जाऊन थोडा वेळ थांबलो. त्यांचं दर्शन घेतलं. त्यांची राहणी अत्यंत साधी वाटली. मोठेपणाची जाणीव नाही की कसल्या व्रतवैकल्याचा बडेजावही नाही. अगदी मोकळेपणाने त्यांनी माझं स्वागत केलं. त्यांच्या चेहऱ्यावरील सात्विक निरागस भावाने मात्र माझ्यावर विलक्षण प्रभाव पाडला आणि सर्व कृत्रिम भेद तिथे गळूनच पडले. जन्मांजन्मांतरीचे ऋणानुबंध असावेत असंच मला वाटलं. त्यांच्या डोळ्यातून स्नेह पाझरत होता. त्या मायेच्या वर्षावात आम्ही चिंब भिजून गेलो. पूजनीय काकांची मायेची पाखर आम्हावर सतत राहावी ही तळमळ मनाला सतत लागून आहे. ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे निम्न भरली या उणे पाणी ढळोची नेणे तेवी आता तोषोनी जाणे सामोरे या. आजचा भाग आपण इथे संपूयात. उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 2मध्ये ऐकणार आहोत. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.